माऊस हां ओके थँक्यू. तर पहा आपण अगदी सुरुवातीला डिस्टन्स पाहिलं, देन डिस्प्लेसमेंट. तुम्ही त्या कॉर्नरला न बसता इकडे येऊन बसा जरा. या दोघं तिघे जण या साईडला बसा, पंखा पण आहे इकडे. तर सुरुवातीला आपण डिस्टन्स पाहिलं, त्यानंतर आपण डिस्प्लेसमेंट पाहिलं, त्यानंतर स्पीड काय आहे ते पाहिलं, त्याच्यानंतर वेलॉसिटी पाहिलं आणि काल आपण शेवटी ॲक्सिलरेशनला सुरुवात केली होती. ठीक आहे. अगदी 1 मिनिटात, फक्त आज आपण रेकॉर्ड करत आहोत म्हणून थोडीशी कंटिन्युटी यायला पाहिजे. तर महत्त्वाचे पॉईंट मी एकदा, तुला बेटा इकडे बसायला सांगितलं होतं, तुम्हाला तिघांनाही, तुम्हाला तिघांनाही. या इकडे बसा, बसून या. आज आपला टाईम पण चेंज झाला, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम असेल. ज्यांना नाही लवकर उठायची सवय नाही आहे त्यांचाही प्रॉब्लेम, म्हणजे बाहेरून येतात त्यांचाही प्रॉब्लेम. ती आली नाही वाटते अजून. तू आली नाही का? कुठून येतेस तू? कुठून येतेस म्हटलं? ओके ठीक आहे. पहा, तर आपण कशाला सुरुवात केली? आपण सध्या जे चालू आहे याला आपण काय म्हणू शकतो? फंडामेंटल्स किंवा बेसिक्स इन फिजिक्स. काय म्हणता याला? बेसिक्स इन फिजिक्स. आणि आपल्याला ना आपलं अंडरस्टँडिंग वाढवायचं फक्त. आणि आपल्याला सर्व टर्म्स ज्या आहेत लहान बेसिक्समध्ये येणार, फिजिक्समध्ये येणाऱ्या, त्या क्लिअर करायच्या आहेत. तर त्यापैकी पहिली टर्म जी होती ती काय होती? काय पाहिलं होतं आपण? डिस्टन्स. हे ऑलरेडी झालेलं आहे, कारण यावर आपण खूप सारं वर्क केलं. आज जे आहे फक्त थोडक्यात डिस्टन्स म्हणजे काय पाहणार आहोत. यावर आपण खूप सारे प्रॉब्लेम सोडवलेत, बरोबर आहे. त्याच्याकडे आपण बिलकुल जाणार नाही. तर ही काय झाली? एखाद्या पार्टिकलची यस इनिशियल पोझिशन, आणि हा पार्टिकल या पाथवरून, हा पाथ कसाही असू शकतो, रेग्युलर इरेग्युलर, या पाथवरून हा पार्टिकल दुसऱ्या पोझिशनला पोहोचला आणि ही काय झाली त्या पार्टिकलची फायनल पोझिशन. आणि या पाथवरून तो पार्टिकल असा पोहोचला तर याला काय म्हणता येईल आपल्याला? ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्स बाय द पार्टिकल. आणि या ॲक्च्युअल पाथची जेवढी लेंथ असेल, दॅट लेंथ इज कॉल्ड ॲज डिस्टन्स. ती लेंथ काय आहे? डिस्टन्स आहे. आणि डिस्टन्स काय आहे तर मोर इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला काय सांगता येईल? ही स्केलर क्वांटिटी आहे. स्केलर क्वांटिटी आहे म्हणजे याला केवळ स्केलर क्वांटिटी आहे म्हणजे याला केवळ मॅग्निट्यूड असेल, बरोबर आहे. काय असेल? याला मॅग्निट्यूड असेल आणि नो डायरेक्शन, डायरेक्शन वगैरे काही नसेल. ज्याला डायरेक्शन नसते त्यालाच काय म्हणतो आपण? स्केलर क्वांटिटी. ओके. आणि नंतर तुम्हाला याचं युनिट वगैरे सांगितलं होतं, खूप काही बोललो होतो आपण युनिटच्या बाबतीत, बरोबर आहे. पण बेसिक युनिट जे आहेत ते सेंटीमीटर आहे, मीटर आहे, किलोमीटर आहे. हे युनिट आपण बहुतेक वापरतो. त्यानंतर आपण लाईट इयरवर बोललो, पॅरासेकवर बोललो, बरोबर आहे. लाईट इयर कसे काढायचे त्यामध्ये ते कॅल्क्युलेशन आपण पाहिले, पॅरासेक वगैरे तेही आपण पाहिलं. ओके. माईल पाहिलं, नॉटिकल माईल पाहिलं, बरोबर. अँगस्ट्रॉंग पाहिलं, फर्मी पाहिलं, है ना. तर खूप सारे युनिट्स आपण याचे डिस्कस केले, तर ते आता आपण परत घेणार नाही. त्यानंतर सेकंड टर्म जी आली ती कोणती होती? यस, डिस्प्लेसमेंट. सेकंड टर्म होती डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तर अगदी पहिली पोझिशन आणि फायनल पोझिशन यांच्यामध्ये स्ट्रेट लाईन काढायची. स्ट्रेट लाईनला म्हणतो आपण शॉर्टेस्ट पाथ. काय? शॉर्टेस्ट पाथ. आणि त्या पाथला डायरेक्शन सुद्धा द्यायची. शॉर्टेस्ट पाथ तर काढायचा, पण त्या पाथला काय द्यायची? डायरेक्शन द्यायची. डायरेक्शन सहित हे जे आपण काढलं दॅट इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. याला तुम्ही काय म्हणणार? डिस्प्लेसमेंट म्हणणार. आणि याला डायरेक्शन असल्यामुळे ही डिस्प्लेसमेंट काय झाली? वेक्टर क्वांटिटी. म्हणून डिस्प्लेसमेंटला आपल्याला डिफाईन करताना काय डिफाईन करता येईल? डिस्प्लेसमेंट काय आहे? इट इज शॉर्टेस्ट, बरोबर आहे. शॉर्टेस्ट पाथ किंवा डिस्टन्स म्हटलं तरी चालेल. द शॉर्टेस्ट पाथ फ्रॉम इनिशियल टू फायनल पोझिशन, बरोबर. इनिशियल टू फायनल म्हणजे याला आपण इथे काय इम्पार्ट केली? डायरेक्शन इम्पार्ट केली, इनिशियल टू फायनल. आणि
शॉर्टेस्ट क्लास तुम्ही काय म्हणू शकता? स्ट्रेट लाईन. शॉर्टेस्ट क्लास काय म्हणता येते? स्ट्रेट लाईन. म्हणून पहिली पोझिशन आणि शेवटची पोझिशन यांच्यामध्ये काय काढला? स्ट्रेट लाईन पाथ. बरोबर आहे, स्ट्रेट लाईन पाथ किंवा शॉर्टेस्ट पाथ, आणि त्याला तुम्ही काय म्हटलं होतं? डिस्प्लेसमेंट. हे झालं डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट जी आहे ती वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर क्वांटिटी आहे म्हणजे याला मॅग्नेट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. सो इट पॉजेस मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. ओके. आणि जसं आपण एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटला डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन काढायची असेल, समजा हा पार्टिकल धावत आणि इथे डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन काढायची असेल, तर परत तुम्हाला काय काढावं लागेल? टँजंटच काढावं लागेल एका पर्टिक्युलर पॉईंटला. त्याला म्हणतात, बघा एक मिनिट, लक्ष इकडे, हॅलो. एका पर्टिक्युलर पॉईंटला पार्टिकल धावून राहिला, तर त्या पर्टिक्युलर पॉईंटला जे डिस्प्लेसमेंट असेल त्याला म्हणतात इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट. कुठलं? इन्स्टंटेनियस. आणि अगदी पहिल्या पॉईंट पासून तर शेवटच्या पॉईंट पर्यंत जे डिस्प्लेसमेंट आहे त्याला म्हणतात ॲव्हरेज डिस्प्लेसमेंट. याला काय म्हणतात? ॲव्हरेज डिस्प्लेसमेंट. समजलं? प्रत्येक पॉईंटला डिस्प्लेस होणंच राहिलं ना पार्टिकल, थोडा. मग प्रत्येक पॉईंटला जो डिस्प्लेस होत असेल दॅट इज इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट. आणि पहिल्या पॉईंट पासून शेवटच्या पॉईंट पर्यंत जे असणार दॅट इज ॲव्हरेज डिस्प्लेसमेंट. पण सध्या आपल्याला त्याच्याकडे आपण गेलो नाही तरी चालते. आणि याची युनिट आणि डिस्टन्सची युनिट बिलकुल सेम आहेत. तर एवढं आपण पहिल्या पॉईंटला पाहिलं होतं, पहिल्या दिवशी पाहिलं होतं. काय? डिस्टन्स पाहिलं होतं, डिस्प्लेसमेंट पाहिलं होतं. बघा, वर्ड्स आठवायची गरज नाही, तुम्ही फक्त काय करायचं? ही डायग्राम आठवायची. तर हा जो ऍक्च्युअल पाथ आहे त्या पाथची लेंथ घेतली तर काय मिळते? डिस्टन्स. आणि इनिशियल पॉईंट पासून फायनल पॉईंट पर्यंत जर एक रेषा काढली, सरळ पाथ काढला, तर काय मिळते? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट कुठली क्वांटिटी असते? वेक्टर. वेक्टर आहे म्हणजे त्याला मॅग्निट्यूड तर असतेच कुठल्याही क्वांटिटीला, त्याला सोबत काय आहे? डायरेक्शन सुद्धा आहे. इथपर्यंत पॉईंट क्लिअर? ओके. हे झाल्यानंतर आपण पाहिलं होतं स्पीड आणि वेलॉसिटी. तर पहिला पॉईंट पाहू आपण, स्पीड. स्पीड काय होतं? तर इथे हेडिंग लिहितो मी, स्पीड. तर ह्या डायग्राम तीच डोळ्यासमोर घ्यायची. हा काय झाला? इनिशियल पॉईंट. हा काय झाला? फायनल पॉईंट. आणि हा काय झाला? ऍक्च्युअल पाथ. म्हणजे हे काय झालं? डिस्टन्स. आणि हे डिस्टन्स कव्हर करायला काही टाइम लागला असेल. आणि जर तुम्हाला स्पीड काढायचं असेल तर त्या स्पीडला तुम्ही फॉर्म्युला काय लिहिता? स्पीड इज डिस्टन्स अपॉन टाइम. जेवढं काही डिस्टन्स ट्रॅव्हल झालं असेल त्याला टाइमनी डिव्हाइड करायचं. यू गेट स्पीड. ओके. तुमच्यापैकी ह्या सर्व डिस्कशनला कोण कोण नव्हते? तुम्ही नव्हते, आप भी नाही थे. ओके, तुम्ही पण नव्हतात. समजून तर राहिलं असेल ना? खूप डिटेल आपण घेतलं, पण थोडक्यात अगदी रिपीट करत आहोत. म्हणून स्पीड काय असणार? इथे काय झालं आहे? तर स्पीड काय असणार? येस, स्पीड इज डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम लक्षात ठेवलं तरी चालते. त्या डायग्राम वगैरेकडे आपल्याला काही जायची गरज नाही. तर एक काम करू शकतो आपण, तर इथे काय लिहू शकतो आपण? स्पीडचा काय लिहायचा? फॉर्म्युला. तर स्पीडचा फॉर्म्युला झाला व्ही ने दाखवतात इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके. नंतर आपण याचे युनिट लिहिले होते, है ना? हे युनिट महत्वाचे आहेत. तर पहिलं युनिट काय लिहिलं होतं आपण? मीटर पर सेकंड. नंतर काय घेता येते? सेंटीमीटर पर सेकंड. नंतर काय घेता येते? किलोमीटर पर आवर. ओके. नंतर आपण किलोमीटर पर आवर आणि मीटर पर सेकंड यांच्यामधलं रिलेशन डिराईव्ह केलं होतं, तयार केलं होतं. ओके. म्हणून आपण काय पाहिलं होतं? 1 किलोमीटर पर आवर इक्वल टू 5/18 मीटर पर सेकंड. हे रिलेशन मी तुम्हाला तयार करून दिलं होतं, पाठ करायला सांगितलं नव्हतं. याचे खूप सारे एक्झाम्पल्स हे आहेत. अगोदरचे ज्या स्लाइड आपल्या ग्रुपवर आहेत त्यामध्ये हे आहेत. ओके. तर काय झालं? हे डिस्टन्स इज डिवायडेड बाय टाइम, यू गेट स्पीड. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हटलं तरी चालते. फॉर्म्युला तर लक्षात आला. डिस्टन्सला टाइमनी, डिस्टन्सला टाइमनी डिव्हाइड केलं तर तुम्हाला काय मिळाला? स्पीड मिळाला. सो डिस्टन्स अपॉन टाइम इज स्पीड. असं जर तुम्हाला समजत नसेल तर याच्यामध्ये थोडंसं मी ॲडिशन करून टाकतो. याला मी थोडंसं समोर सरकून देतो. आणि फॉर्म्युला कशाचा पाहिजे होता आपल्याला? स्पीडचा. म्हणून इथे लिहितो मी स्पीड इक्वल टू व्ही इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. कोण सांगेल कुठली क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी आहे. बरोबर आहे, इथेच लिहितो मी. हे जे आहे काय काय आहे? स्केलर क्वांटिटी आहे. इथे लिहून टाकतो. सो इट इज स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे इट पॉजेस ओनली मॅग्निट्यूड अँड नो डायरेक्शन. इथेच घेऊ आपण. हे झालं स्पीड. स्पीड नंतर काय घ्यायचं आपल्याला? वेलॉसिटी. ओके.
आणि परत पहा, लक्ष द्या, आता हा झाला पहिला पॉईंट, डायग्राम डोळ्यासमोर घ्यायचा, आणि हा झाला दुसरा पॉईंट, बरोबर आहे. हा जो पाथ आहे हे काय झालं, डिस्टन्स, आणि पहिल्या पाथपासून तर फायनल पाथपर्यंत जे स्ट्रेट लाईन काढलं तुम्ही, तिथे स्ट्रेट लाईन पाथ जो काढला हे काय झालं, डिस्प्लेसमेंट. ओके, आता बघा, हे डिस्प्लेसमेंट कव्हर होत असताना टाइम जो लागेल या पाथवरून लागला तोच टाइम असेल, पण आपल्याला काय काढायचं आहे, वेलॉसिटी काढायची आहे. आणि वेलॉसिटी व्हेक्टर क्वांटिटी असते. वेलॉसिटी काढताना हे जे डिस्प्लेसमेंट असेल, बोला, हे जे डिस्प्लेसमेंट असेल याला टाइमने डिवाइड करायचं. व्हेन डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज कॉल्ड वेलॉसिटी. समजलं, डिस्प्लेसमेंट, याच्या डोक्यावर एरो काढलं, डिस्प्लेसमेंट कुठली क्वांटिटी आहे, वेक्टर, त्यामुळे वेलॉसिटी पण कुठली क्वांटिटी असेल, वेक्टर क्वांटिटी असेल. बरोबर आहे, हे झालं वेलॉसिटी. बरोबर, कुठली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर क्वांटिटी आहे याचा अर्थ या क्वांटिटीला काय आहे, डायरेक्शन आहे. आणि तुम्हाला वेलॉसिटीची डायरेक्शन सांगितली होती मी, कोण सांगेल, वेलॉसिटीची डायरेक्शन, यस, टँजन्शियल. वेलॉसिटीची डायरेक्शन कशी असते, टँजन्शियल असते. ओके, टँजन्शियल म्हटलं ते लक्षात घ्यायचं. इकडे बघा, समजा पार्टिकल गोल फिरून राहिला, पार्टिकल जर इथे असेल तर इथे टँजंट काढली, दिस द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. पार्टिकल जर इथे असेल तर इथे टँजंट काढायची, दिस इज द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. पार्टिकल इथे असेल तर इथे टँजंट काढायची, इट इज द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. पार्टिकल इथे आहे, इथे टँजंट काढली, दिस इज द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. असं नाही की आता गोलच फिरेल. बरोबर आहे, समजा एखादा असा पाथ आहे, तुम्हाला म्हटलं की इथे पार्टिकलच्या वेलॉसिटीची डायरेक्शन काढत, ज्या पॉईंटला वेलॉसिटीची डायरेक्शन काढायची आहे त्या पॉईंटला काय काढायची, टँजंट. या टँजंटची जी डायरेक्शन असेल दॅट इज द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. ओके, तर या टँजंटची जी डायरेक्शन असेल दिस इज द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. समजलं, म्हणून वेलॉसिटी काय असेल, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बरोबर आहे, कुठली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी, म्हणजे याला काय आहे, डायरेक्शन. डायरेक्शन इज टँजन्शियल. कशी काढायची टँजन्शियल, ज्या पॉइंटला पार्टिकल असेल त्या पॉइंटला काढायची टँजंट, आणि टँजंटची डायरेक्शन म्हणजेच वेलॉसिटीची डायरेक्शन. मला सांगा आता, हे जे पॉइंट आहेत या सर्व पॉइंटला, 4 पॉइंटला वेलॉसिटी सेम आहे का, नाही. कारण इथे बघा डायरेक्शन राईट कडे जाणारी आहे, इथे डायरेक्शन डाऊन जाणारी आहे, इथे डायरेक्शन लेफ्ट जाणारी आहे, इथे डायरेक्शन वर जाणारी आहे. स्पीड सारखा असू शकतो पण डायरेक्शन सारखी नाही. डायरेक्शन सारखी नाही म्हणून या सर्व पॉइंटला वेलॉसिटी सुद्धा सारखी नाही. वेलॉसिटी सारखी तेव्हाच असते जेव्हा मॅग्निट्यूड इज सेम, डायरेक्शन इज सेम. तर इथे मॅग्निट्यूड सेम असू शकते, डायरेक्शन सेम नाही, त्यामुळे या 4ही पॉइंटला वेलॉसिटी सेम नाही, स्पीड सारखा असताना नाही. आणि युनिट अँड डायमेन्शनचा प्रश्नच नाही आहे, युनिटचा प्रश्नच नाही आहे. युनिट, जे युनिट स्पीडचे आहेत तेच युनिट वेलॉसिटीचे आहेत. हे पण आपण लास्ट पिरियडला पाहिलं होतं. हे रिव्हिजन चालू आहे तुमच्यासाठी, मुद्दाम जे लेट आलेले आहेत त्यांच्यासाठी. समजलं, ओके. तर किती सिंपल आहे, पण यावर आपण खूप सारं वर्क केलं. एक अख्खा पिरियड जो आहे तो आपण याच्यावर घालवला, म्हणजे किती डिटेल आपल्याला घेता येऊ शकते तुम्हाला माहिती आहे. ओके, आणि हे झाल्यानंतर आपण कुठली टर्म पाहिली होती, तो थर्ड टर्म, यस, मोमेंटम. आणि काय सांगितलं होतं मला, मोमेंटम काय असते, इट इज टोटल मोशन कंटेंट इन द बॉडी. काल खूप सारं वर्क आपण केलं होतं यावर, लक्ष द्या इकडे. काल मोमेंटमवर खूप काही बोललो होतो मी. बुलेटचं एक्झाम्पल सांगितलं होतं, मोठ्या दगडाचं एक्झाम्पल सांगितलं होतं, बुलेट हातानं फेकली, बुलेट फायर केली, बरोबर आहे, खूप सारे एक्झाम्पल सांगितले होते. पण एक लक्षात घ्या की आपल्याला थोडक्यात सध्या पाहायचं आहे की मोमेंटम काय असते ऍक्च्युअली. डेफिनेशन काय सांगणार याची, इट इज, यस, इट इज टोटल मोशन कंटेंट इन ए बॉडी. एखाद्या बॉडीमध्ये जेवढी टोटल मोशन भरलेली आहे दॅट इज कॉल्ड ॲज मोमेंटम. कोण सांगेल तुमच्यापैकी मोमेंटमचा फॉर्म्युला काय होता, मोमेंटमचा फॉर्म्युला, येस, मास इंटू वेलोसिटी. सिम्बॉल काय वापरला होता मोमेंटमसाठी, पी. म्हणून मोमेंटम साठी सिम्बॉल वापरता येते पी. पी इक्वल टू काय लिहिता येते, एम इंटू व्ही. इकडे लक्ष द्या, तर आपण असं नाही करू, पहिले आपण वर्डमध्ये लिहू. तर आपल्याला काय काढायचं आहे, यस बोला, काय काढायचं आहे, मोमेंटम. मोमेंटम बरोबर काय असणार, मास मल्टिप्लाइड बाय वेलॉसिटी. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, मोमेंटम दाखवले आपण पी नी, मास दाखवलं एम नी, वेलॉसिटी दाखवली व्ही नी. पण वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे, त्यामुळे मोमेंटम सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणून इथे काय लिहिता येणार, मोमेंटम कशी क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. जर ही वेक्टर क्वांटिटी आहे तर मोमेंटमला काय असणार,
डायरेक्शन असेल आणि मोमेंटमची डायरेक्शन आणि व्हेलॉसिटीची डायरेक्शन सेम असेल, जी डायरेक्शन व्हेलॉसिटीची ती डायरेक्शन मोमेंटमची, मग डायरेक्शन काय असणार, बरोबर आहे, व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय असते, टँजन्शियल, बरोबर आहे. दॅट इज काय लिहिता येईल आपल्याला, सेम ॲज दॅट ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीची जी डायरेक्शन असेल ती डायरेक्शन कोणाची असेल, मोमेंटमची असेल. ही कुठली टर्म झाली, मोमेंटम. समजलं, मोमेंटम इज मास इंटू व्हेलॉसिटी, एवढंच लक्षात ठेवायचं सध्या. ठीक आहे. नंतर जर का तुम्हाला युनिट लिहायला सांगितलं तर युनिट पाठ नाही करायचं, फॉर्म्युला माहीत असेल त्यावर युनिट लिहायचं. इथे आणखी एक आपल्याला सांगता येते, हे जे रिलेशन आहे हे रिलेशन कोणत्या फॉर्ममध्ये झालं, वेक्टर फॉर्ममध्ये. जर तुम्हाला याला स्केलर फॉर्ममध्ये लिहायचं, फक्त याच्या डोक्यावरचा एरो काढून टाकायचा, पी इक्वल टू काय लिहायचं, एम व्ही, असं जर लिहिलं तर हे रिलेशन कोणत्या फॉर्ममध्ये झालं, स्केलर फॉर्ममध्ये. इथे लिहिताना फक्त पीच्या डोक्यावर एरो काढायचा, एमच्या डोक्यावर एरो व्हीच्या डोक्यावर एरो काढायचं, एमवर एरो काढायची गरज नाही, कारण एम मास आहे, मासला डायरेक्शन नसते. ठीक आहे. युनिट कोण सांगेल, कोण सांगेल बघा, युनिट पाठ करायची गरज नाही आहे. एवढं तरी, एवढ्या 2-4 पिरियड आपले झाले, तुम्हाला एवढं तरी समजलं पाहिजे युनिट कसं काढायचं. येस, कसं काढलं, मासचं युनिट किलोग्रॅम, व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड. म्हणून याचं युनिट लिहिताना तुम्ही काय लिहू शकता, इथेच बघायचं, मासचं युनिट काय असणार, किलोग्रॅम, व्हेलॉसिटीचं काय असणार, मीटर पर सेकंड. सो केजी मीटर पर सेकंड, याला असं पण लिहू शकता तुम्ही, केजी मीटर पर सेकंड असं लिहिलं तरी चालेल, त्याने काही फरक नाही पडत. ओके. हे जे युनिट आहे याला काय म्हणतात, MKS युनिट किंवा SI युनिट. CGS युनिट लिहायचं झाल्यास किलोग्रॅमच्या जागी घ्यायचे, ग्रॅम, मीटरच्या जागी घ्यायचे, सेंटीमीटर, सेकंद मात्र तसंच राहील. तो केजी मीटर पर सेकंड घेऊ शकता, ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड घेऊ शकता, आणि कोणतंही युनिट घेऊ शकता. इथं युनिट काय घ्यायचं, मासचं, इथे युनिट काय घ्यायचं, व्हेलॉसिटीचं, बरोबर आहे. असं काही रेस्ट्रिक्शन नाही आहे, पण जनरली आपण MKS किंवा याला काय म्हणतो आपण CGS हे युनिट वापरतो. हे झालं MKS युनिट, हे झालं CGS युनिट. एवढं समजलं, काय झाली ही मोमेंटम. समजलं ना, मोमेंटम काय आहे, मास इंटू व्हेलॉसिटी. मोमेंटमचं सिम्बॉल काय आहे, पिन, P इक्वल टू MV. हे आपण लास्ट पिरियडला पाहिलं. ठीक आहे. त्यानंतर आपण सुरुवात केली होती ॲक्सिलरेशनला. आजचा पिरियड जो आहे खरा सुरू होतो आजपासून, आतापासून. तर आपल्याला ॲक्सिलरेशन म्हणजे काय ते पाहायचं आहे. ओके. तर पहा, काय पाहायचं आपल्याला, ॲक्सिलरेशन. तुम्ही काल थोडं इंट्रोडक्शन आपण केली होती की ॲक्सिलरेशन काय असते. बरं, तुम्ही कोणीतरी काहीतरी सांगितलं होतं, बरोबर आहे, एक डेफिनेशन सांगितली होती. तर काय डेफिनेशन होती, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, ज्याचं मिनिंग तुम्हाला माहित नव्हतं, बरोबर आहे. पण आता परत आपण मिनिंगकडे जाऊ. तर डेफिनेशन तशी लिहून टाकली तरी चालते, पण आपल्याला तसं लिहिण्यात काही अर्थ नाही. पण आता स्लाइड तयार होत्या म्हणून मी लिहित आहे, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके. पहा, इथे लक्ष द्यायचं. मी काय करतो, पहिल्यांदा हे सांगतो तुम्हाला की ॲक्सिलरेशन असेल केव्हा, काय, वेन देअर विल बी ॲक्सिलरेशन. तर एक लक्षात घ्या, ॲक्सिलरेशन केव्हा असेल, की ॲक्सिलरेशन तेव्हाच असेल, बरोबर, ॲक्सिलरेशन तेव्हाच असेल जेव्हा व्हेलॉसिटी काय होणार, ऐका बरोबर, व्हेलॉसिटी काय होणार, चेंज होणार. जेव्हा केव्हा व्हेलॉसिटी चेंज होणार तेव्हा काय असेल, ॲक्सिलरेशन, बरोबर आहे. आता पहा, हे काय असेल, लक्ष द्या. युनिट टाईममध्ये, काय, युनिट टाईममध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल एका सेकंडमध्ये जेवढी व्हेलॉसिटी चेंज होईल, बरोबर आहे, त्यालाच ॲक्सिलरेशन म्हणतात. समजलं का, एका सेकंदात जेवढी व्हेलॉसिटी चेंज होईल दॅट इज कॉल्ड ॲक्सिलरेशन. एका सेकंदात जेवढी व्हेलॉसिटी चेंज होईल त्यालाच ॲक्सिलरेशन म्हणतात, बरोबर आहे. दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्सिलरेशन. एका सेकंदात जेवढी व्हेलॉसिटी चेंज होईल त्यालाच काय म्हणतात, ॲक्सिलरेशन. आता बघा कसं करायचं, एका एक्झाम्पलवरून तुम्हाला घेता येणार. समजा सुरुवातीला व्हेलॉसिटी होती काहीतरी 5 मीटर पर सेकंड, बरोबर आहे. नंतर व्हेलॉसिटी झाली काय म्हणू आपण की 12 करा किंवा काय करा, 14, 15, काही पण असं केलं तरी चालेल, 14 मीटर पर सेकंड, बरोबर आहे. तर 14 नाही घेऊ आपण, एकदम सिंपल एक्झाम्पल घेऊ आपण, 15 मीटर पर सेकंड. मला सांगा
की पहिले व्हेलॉसिटी किती होती 5 मीटर पर सेकंड, नंतर किती झाली 15 मीटर पर सेकंड. ही व्हेलॉसिटी चेंज व्हायला लागणारा टाइम जो आहे फॉर एक्झाम्पल तो होता 2 सेकंड. मला सांगा किती व्हेलॉसिटी बदलली. बघा डेल्टा म्हणजे चेंज. किती बदलली, पहिले किती होती 5, नंतर किती झाली 15, तर चेंज कितीने झाली 10ने. मग कसं काढलं तुम्ही चेंज, 15 मधून 5 मायनस केले म्हणजे 10 मीटर पर सेकंड. हे काय झाली चेंज इन व्हेलॉसिटी. एवढे चेंज व्हेलॉसिटी चेंज व्हायला टाइम किती लागला 2 सेकंड. मग मला सांगा 2 सेकंदात 10 बदलली ते 1 सेकंदात 5 बदलेल. 1 सेकंदात जेवढी व्हेलॉसिटी बदलेल दॅट इज ॲक्सेलरेशन. म्हणून तुम्ही ॲक्सेलरेशन कसं काढणार, तुम्ही काय कराल 10 ला 2 ने डिव्हाइड केलं, पण 10 काय होता चेंज इन व्हेलॉसिटी, 2 काय होता टाइम. म्हणून ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. पण चेंज इन व्हेलॉसिटी काढताना आपण 15 मधून 5 मायनस केले. 15 होता V2, 5 होता V1. खाली तुम्ही डेल्टा टी लिहा की टी लिहा. तर हा झाला ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला. समजलं काय केलं, पहिले व्हेलॉसिटी किती होती 5, नंतर किती झाली 15, बरोबर आहे. आणि म्हणून चेंज कितीने झाली 10ने. पण चेंज कसा काढाल, फायनल मधून इनिशियल व्हेलॉसिटी मायनस केली, त्या चेंजसाठी लागणारा टाइम किती आहे 2 सेकंड. मग तुम्हाला म्हटलं की 2 सेकंदात 10 व्हेलॉसिटी बदलली, तर 1 सेकंदात किती तुम्ही पटकन सांगितलं 5ने. 1 सेकंदात जेवढ्याने व्हेलॉसिटी बदलेल तेच ॲक्सेलरेशन असते. म्हणून ॲक्सेलरेशन कसं काढलं तुम्ही चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. समजलं तुम्हाला. म्हणून ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला झाला चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. त्याला मी आता असं न लिहिता काय करतो, फॉर्म्युला तुम्हाला समजला. म्हणून ॲक्सेलरेशन काढताना तुम्ही काय करणार, ॲक्सेलरेशन इक्वल टू काय लिहायचं आहे चेंज इन व्हेलॉसिटी, बरोबर आहे. सो चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. आणि चेंज इन व्हेलॉसिटी कशाने दाखवाल, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. हा झाला ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला. एवढं समजलं तुम्हाला. ओके. हे जे आहे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, याचं मिनिंग काय होते की 1 सेकंदात जेवढी व्हेलॉसिटी चेंज होईल, बरोबर. चेंज इन व्हेलॉसिटी इन 1 सेकंड, यालाच काय म्हणतात रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. काल हेही सांगितलं होतं, रेट बद्दल बोललो होतो मी. ओके. तर म्हणून ॲक्सेलरेशन केव्हा असेल सांगा, जेव्हा व्हेलॉसिटी चेंज होईल, बरोबर आहे. आणि युनिट टाइम मध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 सेकंदात जेवढी व्हेलॉसिटी चेंज होईल त्यालाच ॲक्सेलरेशन म्हणतात. सो युनिट टाइम फॉर एक्झाम्पल 1 सेकंडमध्ये जेवढी व्हेलॉसिटी चेंज झाली दॅट इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. एक्झाम्पल घेतलं, पहिली व्हेलॉसिटी किती आहे 5, नंतर किती झाली 15, किती 2, आणि तुम्ही आता काढलं होतं ते आता या स्लाइडवर नाही राहिलं, पण हा फॉर्म्युला तयार झाला. तर मी इथे हे एक्झाम्पल काढून टाकतो, हे तुमच्या रेकॉर्डिंगमध्ये येऊन जाईल, फक्त इथे आपण फॉर्म्युला ठेवू. ओके. तर हा तयार झाला फॉर्म्युला. ठीक आहे, असं लिहिलं चालेल. आणि याला मी थोडंसं ॲडजस्ट करूनही लिहू शकतो आता इथे, तर आपले स्लाइड सुटसुटीत दिसेल जरा. तर म्हणून मी याला इकडे घेतो आणि यासाठी सिम्बॉल ए लिहिता येईल. काय लिहिता येईल V2 मायनस V1 अपॉन टाइम. बघा आता इथे सगळ्यात मोठा एक पॉईंट आहे, तो आहे, लक्ष द्या इकडे. तर इथे दुसऱ्या पेजवर जाणं आपल्याला खूप आवश्यक आहे. ते आहे ॲक्सेलरेशन कुठली क्वांटिटी आहे, ॲक्सेलरेशन कुठली क्वांटिटी आहे माहिती आहे का तुम्हाला, स्केलर आहे की वेक्टर आहे. नाही, ॲक्सेलरेशन आहे वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी आहे म्हणजे ॲक्सेलरेशनला काय काय आहे, मॅग्नेट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. आता बघा, तुम्ही जो फॉर्म्युला अगोदर लिहिला त्या फॉर्म्युल्याने आपण काय काढली, मॅग्नेट्यूड काढली. काय काढली, मॅग्नेट्यूड काढली. मॅग्नेट्यूडच काढली ना आपण जे काढलं. किती मिळालं होतं तुम्हाला ॲक्सेलरेशन, पहिला स्पीड फायनल स्पीड किती होता 15, अगोदरचा स्पीड किती होता 5, टाइम किती लागला होता 2, बरोबर आहे. हे किती झाले होते 10, 10/2, 10/2 5. ओके, असंच ना है ना. तर तुम्हाला याची डायरेक्शन सांगायची आहे की ॲक्सेलरेशनची डायरेक्शन काय असेल. ओके, तर याला डायरेक्शन पण असते, पण त्याच्या अगोदर ना आपण युनिटवर विचार करू. ॲक्सेलरेशन वेक्टर क्वांटिटी आहे. ओके, इट पॉजेस मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. ओके, तर मॅग्निट्यूड तुम्ही काढली, आपल्याला डायरेक्शन काढायचं, पण मॅग्निट्यूड काढली त्याला आपल्याला युनिट लिहावं लागेल. युनिट काय असेल ते आपण लिहू. मी इथे लिहितो खाली युनिट आणि नंतर आपण डायरेक्शन लिहू वर. युनिट काय असेल, कशाचं युनिट पाहायचं आहे, ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन काय आहे, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. मला सांगा चेंज इन व्हेलॉसिटीचं युनिट काय असेल.
जे युनिट व्हेलॉसिटीचं असेल तेच व्हेलॉसिटी मधल्या चेंजचं असेल ना. बरं, व्हेलॉसिटीचं जेवढं युनिट आहे, मी म्हटलं की पहिली व्हेलॉसिटी किती आहे 5 मीटर पर सेकंड, बरोबर आहे. नंतरची व्हेलॉसिटी किती आहे 10 मीटर पर सेकंड किंवा 15 मीटर पर सेकंड. कितीने बदलली 10, पण 10 जो आहे त्याचं युनिट काय असणार मीटर पर सेकंड. जे युनिट व्हेलॉसिटीचं असते तेच युनिट व्हेलॉसिटी मधल्या चेंजचं असते. म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटीचं युनिट काय झालं मीटर पर सेकंड. टाइमचं युनिट काय झालं सेकंड नाही होत. हाही सेकंड खालीच आहे, हाही सेकंड खालीच आहे. इट इज मीटर पर सेकंड स्क्वेअर, नाही तर कॅन्सल कराल. समजलं का. म्हणून चेंज इन व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड, हाई सेकंड खाली हाई सेकंड खाली. इट कॅन ऑल्सो बी रिटर्न ॲज बघा इकडे व्हेलॉसिटीचं युनिट काय लिहायचं मीटर पर सेकंड आणि टाइमचं पुन्हा सेकंड. म्हणजे काय लिहिता येणार मीटर पर सेकंड स्क्वेअर. समजलं. म्हणून समजलं का. म्हणून मी डायरेक्टली याचं युनिट लिहितो. व्हेलॉसिटीचं जे युनिट आहे काय ॲक्सलरेशनचं जे युनिट आहे ते काय लिहिता येणार युनिट. पहिले SI युनिट म्हणा किंवा MKS युनिट म्हणा. तर MKS म्हटलं तरी चालते, SI युनिट म्हटलं तरी चालते. काय असणार मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि जर तुम्हाला CGS युनिट लागत असेल तर काय लिहिता येणार मीटरच्या जागी सेंटीमीटर, खाली सेकंड स्क्वेअर सेंटीमीटर पर सेकंड. बरोबर आहे. वरतं कोणतंही युनिट घ्या कशाचं डिस्टन्सचं, खाली कोणतंही युनिट घ्या कशाचं टाइमचं, त्याचा करा स्क्वेअर. टाइमचं युनिट घ्या त्याचा स्क्वेअर करा तर तुम्हाला युनिट मिळेल. राहिला प्रश्न कशाचा डायरेक्शनचा. आता पहा लक्षात इकडे डायरेक्शनचा प्रश्न राहिला. तर पहिल्यांदा डायरेक्शन काढताना पहा 2-3 केसमध्ये आपल्याला डायरेक्शन काढता येईल. डायरेक्शन काढताना पहिली केस, समजा पार्टिकल धावत आहे स्ट्रेट लाईनमध्ये. कसा धावत आहे स्ट्रेट लाईनमध्ये आणि त्या पार्टिकलचा जो स्पीड आहे तो इन्क्रीजिंग आहे. पार्टिकलचा स्पीड इन्क्रीजिंग आहे. तर त्यावेळेस ज्या डायरेक्शननी व्हेलॉसिटी असेल त्या डायरेक्शननी ॲक्सलरेशन असेल. पॉइंट क्लिअर. पार्टिकल कसं धावत आहे स्ट्रेट लाईनमध्ये. पार्टिकलचा स्पीड वाढत आहे. वर एरो काढला म्हणजे पार्टिकल स्पीड वाढत आहे. स्पीड जर वाढत असेल तर ज्या डायरेक्शनने व्हेलॉसिटी असते त्या डायरेक्शननी ॲक्सलरेशन असते. आणि अशा केसमध्ये ॲक्सलरेशन पॉझिटिव्ह असते. पॉझिटिव्ह काय आलं असेल स्पीड वाढत आहे ना. पहिला स्पीड कमी होता, दुसरा स्पीड जास्त आहे, जास्त मधून कमी मायनस केला, त्यामुळे ॲक्सलरेशन कसं मिळालं पॉझिटिव्ह. पण जेव्हा ॲक्सलरेशन पॉझिटिव्ह असते तेव्हा व्हेलॉसिटीची डायरेक्शन आणि ॲक्सलरेशनची डायरेक्शन सेम असते, एकच डायरेक्शन असेल. व्हेलॉसिटीची डायरेक्शन जी असेल ॲक्सलरेशनची ही तीच असेल. पण पार्टिकल कसा धावत असेल तर स्ट्रेट लाईनमध्ये. आता पहा दुसरी गोष्ट की हाच पार्टिकल जो आहे अगेन इट इज मुव्हिंग इन स्ट्रेट लाईन, पण त्या पार्टिकलचा स्पीड जर कमी होत असेल, काय होत असेल पार्टिकलचा स्पीड कमी होत असेल तर व्हेलॉसिटीची जी डायरेक्शन असेल ॲक्सलरेशनची डायरेक्शन त्याच्या अपोजिट असेल. कारण की इथे ॲक्सलरेशन निगेटिव्ह असेल. का निगेटिव्ह असेल स्पीड काय होत आहे कमी होत आहे. V2 - V1 अपॉन टाइम. इथे बघा स्पीड कमी होत आहे. पहिला स्पीड जास्त आहे दुसरा स्पीड कमी आहे. इकडे लक्ष द्या. पहिला जास्त आहे. समजा पहिला स्पीड किती घेतला तुम्ही की 15 आहे. दुसरा स्पीड काय झाला कमी झाला. किती झाला 10 झाला. अपॉन टाइम जेवढाही असेल. पण 10 - 15 काय होणार -5/2 होणार ना. ओके. आणि म्हणून जर स्पीड वाढत असेल तर ॲक्सलरेशन पॉझिटिव्ह असते आणि स्पीड कमी होत असेल तर ॲक्सलरेशन निगेटिव्ह असते. जे निगेटिव्ह ॲक्सलरेशन आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिटार्डेशन. त्याला काय म्हणतात रिटार्डेशन म्हणतात. किंवा याला दुसरा एक वर्ड आहे डिसेलरेशन. बरोबर आहे काय रिटार्डेशन किंवा डिसेलरेशन. आता इथे थोडंसं केअरफुल राहा. रिटार्डेशन जर म्हटलं तर ते ॲक्सलरेशन निगेटिव्ह घ्यायची गरज नाही. म्हणजे या केसमध्ये ऐका बरोबर स्पीड जर कमी होत असेल तर ॲक्सलरेशन म्हटलं तर तुम्हाला काय घ्यावं लागेल निगेटिव्ह. पण तुम्ही जर रिटार्डेशन म्हटलं बरोबर आहे रिटार्डेशन म्हटलं तर तुम्हाला निगेटिव्ह लिहायची गरज नाही. तुम्हाला ए बरोबर काय घ्यावं लागेल पॉझिटिव्ह घ्यावं लागेल. पण ॲक्सलरेशन जर म्हटलं तर ते ॲक्सलरेशन लिहिताना त्या ॲक्सलरेशनची जी व्हॅल्यू असेल ए ती काय घ्यावं लागेल निगेटिव्ह. समजून राहिलं का. कारण या रिटार्डेशन शब्दातच काय भरलेलं आहे स्पीड गॉन डिक्रीजिंग म्हणजे ॲक्सलरेशन निगेटिव्ह. म्हणजे ॲक्सलरेशन म्हटलं तर समजा ते काहीतरी -5 येत असेल तर त्याला रिटार्डेशन म्हटलं तर मायनस लावायची गरज नाही. रिटार्डेशन हा शब्दच तुम्हाला सांगतो की ॲक्सलरेशन कसं आहे निगेटिव्ह आहे. समजलं का. मी परत एकदा सांगतो की जर स्पीड काय होत असेल कमी, स्पीड जर कमी होत असेल तर ॲक्सलरेशनची मॅग्निट्यूड कशी मिळेल निगेटिव्ह. समजा
ती मॅग्निट्यूड मिळाली तुम्हाला -5 मीटर पर सेकंड. पण तुम्हाला म्हटलं बेटा हे काय झालं ॲक्सलरेशन. मग तुम्हाला म्हटलं व्हॉट इज रिटार्डेशन. मग तुम्ही का मायनस लावाल का. नाही, रिटार्डेशन जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही म्हणा रिटार्डेशन किती आहे 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मायनस लावायची गरज नाही. रिटार्डेशन इटसेल्फ टेल्स दॅट द ॲक्सलरेशन इज निगेटिव्ह. समजलं का. ॲक्सलरेशन म्हटलं स्पीड जर कमी होत असेल तर ॲक्सलरेशन कसं असणार निगेटिव्ह. पण जर तुम्हाला रिटार्डेशन म्हटलं किंवा डिसलरेशन म्हटलं त्याला निगेटिव्ह लावायची गरज नाही. तो शब्दच तुम्हाला सांगतो की इथे ॲक्सलरेशन काय असणार निगेटिव्ह असेल. शब्दातच भरलेला आहे निगेटिव्ह, म्हणजे परत त्याला निगेटिव्ह लावायची गरज नाही. इथे रिटार्डेशन तुम्ही याला निगेटिव्ह लावलं, निगेटिव्ह निगेटिव्ह काय होणार पॉझिटिव्ह होणार. म्हणून जर ॲक्सलरेशन निगेटिव्ह असेल तुम्ही त्याला काय म्हणू शकता रिटार्डेशन, किंवा तुम्ही त्याला काय म्हणू शकता डिसलरेशन. आणि त्यावेळेस निगेटिव्ह लावायची गरज नाही. पॉईंट क्लिअर. समजलं का. एवढं लक्षात आलं. काय काय सांगितलं पहा डायरेक्शन बद्दल. तर ॲक्सलरेशन कुठली क्वांटिटी आहे वेक्टर. याला काय असेल मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. बरोबर आहे. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. डायरेक्शन कशी असेल तर कसा धावत आहे पार्टिकल स्ट्रेट लाईन मध्ये. स्पीड का होत आहे वाढत आहे. अशा वेळेस जी डायरेक्शन व्हेलॉसिटीची असेल तीच डायरेक्शन ॲक्सलरेशनची असेल आणि हे ॲक्सलरेशन कसं असणार पॉझिटिव्ह. दुसरी केस आता पार्टिकल कसा धावत आहे स्ट्रेट लाईन मध्ये. स्पीड का होत आहे कमी होत आहे. स्पीड गॉन डिक्रीजिंग. बरोबर आहे. ज्या डायरेक्शनने पार्टिकल धावत असेल कोणती डायरेक्शन असेल ॲक्सलरेशनची डायरेक्शन त्या डायरेक्शनच्या अपोजिट असेल आणि असं ॲक्सलरेशन काय असते निगेटिव्ह. जे ॲक्सलरेशन निगेटिव्ह आहे त्याला काय म्हणतात रिटार्डेशन किंवा डिसलरेशन. मग स्पीड जर कमी होत असेल तर ॲक्सलरेशन कसं असणार निगेटिव्ह. पण त्याच वेळेस तुम्हाला विचारलं की रिटार्डेशन काय तर तेवढंच घ्यायचं. समजा मी इथे व्हॅल्यूज लिहितो ना. समजा ॲक्सलरेशन किती मिळालं 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण तुम्हाला ॲट द सेम केस तुम्हाला काय विचारलं रिटार्डेशन. त्याच केसमधलं तीच सिच्युएशन रिटार्डेशन म्हटलं तर काय म्हणणार 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. रिटार्डेशन मध्ये निगेटिव्ह वर्ड लावायची गरज नाही. तो वर्डच तुम्हाला सांगतो की ॲक्सलरेशन कसं आहे निगेटिव्ह आहे. बरोबर आहे. हे तुम्हाला सांगितलं की ॲक्सलरेशन -5 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल आणि रिटार्डेशन 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल. इथपर्यंत समजलं इथपर्यंत. आता पुढच्या स्लाइडवर आपण काय करणार काय स्टडी करून राहिलो आपण ॲक्सलरेशन. आणि ॲक्सलरेशन केव्हा असेल ॲक्सलरेशन जेव्हा व्हेलॉसिटी काय होणार चेंज होणार. आता नीट लक्ष द्या. जेव्हा व्हेलॉसिटी चेंज होणार तेव्हा ॲक्सलरेशन असेल. पण पहा इकडे व्हेलॉसिटी लक्ष द्या. व्हेलॉसिटी कुठली क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर क्वांटिटी आहे म्हणजे व्हेलॉसिटीला काय आहे मॅग्नेट्यूड आहे आणि काय आहे डायरेक्शन आहे. बरोबर आहे. आता लक्ष द्या की व्हेलॉसिटी केव्हा चेंज होईल बघा. लक्ष द्या व्हेलॉसिटी बरोबर आहे चेंजेस. व्हेलॉसिटी केव्हा चेंज होईल बघा. मॅग्निट्यूड बदलली तरी व्हेलॉसिटी बदलेल. डायरेक्शन बदलली तरी व्हेलॉसिटी बदलेल आणि दोन्ही बदलले तरी व्हेलॉसिटी बदलेल. सो व्हेलॉसिटी चेंजेस व्हेन काय होणार व्हेन ओनली मॅग्निट्यूड म्हणजेच काय स्पीड चेंजेस. स्पीड चेंज झाला तरी व्हेलॉसिटी काय होऊन राहिली चेंज होऊन राहिली. किंवा वेन बरोबर आहे वेन काय होणार ओनली डायरेक्शन चेंजेस. बरोबर आहे डायरेक्शन चेंजेस. बरोबर आहे तेव्हा व्हेलॉसिटी काय होणार चेंज होणार. बरोबर आहे. आणि वेन बोथ चेंजेस बोथ म्हणजे वेन बोथ म्हणजे मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन देन ऑल्सो व्हेलॉसिटी चेंजेस. समजलं का. व्हेलॉसिटी बनलेली आहे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनची. बरोबर आहे. मॅग्निट्यूड बदलली तरी व्हेलॉसिटी बदलते. डायरेक्शन बदलली तरी व्हेलॉसिटी बदलते. बरोबर आहे. व्हेलॉसिटी 3 प्रकारे बदलू शकते. केवळ मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड बदलला तर व्हेलॉसिटी बदलली. केवळ डायरेक्शन बदलली तरी व्हेलॉसिटी बदलली. दोन्ही बदलले तरी व्हेलॉसिटी बदलली. यापैकी काही एक झालं तरी व्हेलॉसिटी बदलली. जेव्हा व्हेलॉसिटी बदलली तेव्हा काय असणार ॲक्सलरेशन असेल. मग ॲक्सलरेशन केव्हा असेल जेव्हा स्पीड चेंज होईल किंवा जेव्हा डायरेक्शन चेंज होईल आणि किंवा जेव्हा दोन्ही चेंज होतील तेव्हा त्या पार्टिकलला काय असेल ॲक्सलरेशन असेल. म्हणून ॲक्सलरेशन असण्यासाठी एक मिसकन्सेप्शन असते. कालही बोललो होतो मी. ते पण रिपीटच आहे विचार केला तर. ॲक्सलरेशन आपण आपल्या डोक्यात काय असते की जेव्हा स्पीड बदलतो तेव्हाच ॲक्सलरेशन असते. कारण की आपले प्रॉब्लेम असतात की 10 मीटर पर सेकंड नंतर 15 मीटर पर सेकंड. पण आता काय झालं स्पीड बदललाच नाही फक्त काय बदलली तरी त्या पार्टिकलला
ऍक्सलरेशन असते. फक्त कसं काढायचं ते आपल्याला नंतर पाहता येईल. समजलं एवढं? सो व्हॉट कॉजेस ऍक्सलरेशन? चेंज इन स्पीड, चेंज इन डायरेक्शन, ऑर बोथ कॉजेस ऍक्सलरेशन. स्पीड बदलला तरी ऍक्सलरेशन असेल, डायरेक्शन बदलली तरी ऍक्सलरेशन असेल, आणि दोन्ही बदलले तर काही प्रॉब्लेमच नाही तरी ऍक्सलरेशन असेल. म्हणजे ऍक्सलरेशन केव्हा असेल? जेव्हा व्हेलॉसिटी काय होणार? चेंज होणार. व्हेलॉसिटी चेंज झाली की ऍक्सलरेशन असेल. पण व्हेलॉसिटी चेंज 3 कारणामुळे होईल. समजलं का? व्हेलॉसिटी किती कारणामुळे बदलेल? फक्त स्पीड बदलला तरी व्हेलॉसिटी बदलली, फक्त डायरेक्शन बदलली तरी व्हेलॉसिटी बदलली, दोन्ही बदलले तरी व्हेलॉसिटी बदलली. पॉइंट क्लिअर? ओके. आता पहा, मी तुम्हाला जे डायरेक्शन बद्दल सांगितलं ते मी परत एकदा सांगतो की इथे याला स्पेशल हेडिंगच लिहू आपण. काय लिहू आपण? डायरेक्शन ऑफ ऍक्सलरेशन. तुम्हीच मला एकदा सांगा, मी फक्त लिहून काढत आहे, पुन्हा अगोदर सांगितलं. पहिल्यांदा पहा, लक्ष द्या, पहिल्यांदा जो पाथ जो आहे पार्टिकलचा तो कसा घेतला? यस, कसा आहे? स्ट्रेट लाईन आहे. पाथ स्ट्रेट लाईन आहे म्हणजे डायरेक्शन बदलत आहे का? नाही, फक्त स्पीड बदलत आहे. पाथ स्ट्रेट लाईन आहे आणि स्पीड कसा आहे? इन्क्रीजिंग आहे. कसा आहे? इन्क्रीजिंग आहे. स्पीड इन्क्रीजिंग असेल तर ऍक्सलरेशन कसं असते? ऍक्सलरेशन कसं असते? पॉझिटिव्ह असते. ऍक्सलरेशन जर पॉझिटिव्ह असेल तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन इज इक्वल टू ऍक्सलरेशनची डायरेक्शन. किंवा दोन्ही डायरेक्शन काय असतील? दोन्ही डायरेक्शन काय असतील? सेम. पहिली केस. ओके है ना? दुसरी केस काय सांगितली होती तुम्हाला? इथे दुसरी केस, पाथ कसा आहे? अगेन स्ट्रेट लाईन, पण स्पीड कसा आहे? यस, डिक्रीजिंग आहे. स्पीड जर डिक्रीजिंग असेल तर ऍक्सलरेशन काय असते? तर ऍक्सलरेशन जे आहे ते काय असते? निगेटिव्ह असते. ऍक्सलरेशन निगेटिव्ह असते. रिटार्डेशन पॉझिटिव्ह असते. डिसेलरेशन पॉझिटिव्ह असते. अशा केसमध्ये बरोबर आहे व्हेलॉसिटीची डायरेक्शन ऍक्सलरेशनची काढायची आपल्याला. म्हणून आपण काय लिहू पहिल्यांदा की डायरेक्शन ऑफ ऍक्सलरेशन इज अपोजिट टू डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीची जी डायरेक्शन असेल, ऍक्सलरेशनची डायरेक्शन त्याच्या अपोजिट असेल. तुम्हाला व्हेलॉसिटीची डायरेक्शन काढता येते ना, ऍक्सलरेशनची काढताना त्याच्या अपोजिट घ्यायचे. आणि आणखी एक फक्त लास्ट केस मी घेतो. आता बघा, हा जो पाथ आहे हा पाथ असेल सर्क्युलर. कसा असेल? सर्क्युलर. आणि या पार्टिकलचा जो स्पीड आहे तो असेल कॉन्स्टंट. लक्ष द्या बरोबर, पार्टिकलचा स्पीड कसा असेल? कॉन्स्टंट. मग पाथ सर्क्युलर असेल, स्पीड कॉन्स्टंट असेल, त्याला म्हणतात UCM. काय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, UCM. मी इथे असं काढतो, हा पार्टिकल आहे, गोल फिरून राहिला. इथे जर पार्टिकल असेल त्याचं डायरेक्ट ऍक्सलरेशन सेंटरकडे जाणारं, इथे पार्टिकल असेल तर ऍक्सलरेशन सेंटरकडे जाणारं. पार्टिकल कुठेही असू द्या, ऍक्सलरेशन कोणीकडे जाणारं असेल? सेंटरकडे जाणारं असेल. म्हणून डायरेक्शन ऑफ ऍक्सलरेशन काय असेल? टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल. ह्या 3 केसेस समजल्या का? नक्की. पहिली केस काय? स्पीड इन्क्रीजिंग, तर काय असेल? ऍक्सलरेशन पॉझिटिव्ह. व्हेलॉसिटीची डायरेक्शन आणि ऍक्सलरेशनची डायरेक्शन सेम. ऍक्च्युअली ते असं लिहायला पाहिजे होतं, ऍक्सलरेशनची डायरेक्शन म्हणजे व्हेलॉसिटीची डायरेक्शन. ओके. नंतर स्पीड डिक्रीजिंग, ऍक्सलरेशन निगेटिव्ह. डायरेक्शन ऑफ ऍक्सलरेशन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी अप असेल तर ऍक्सलरेशन डाऊन, व्हेलॉसिटी डाऊन असेल तर ऍक्सलरेशन अप. बरं, इथे आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा हा पेन आहे, मी वरून सोडून दिला तर स्पीड वाढत जाते की कमी होत जाते? वाढत जाते. मग स्पीड जर वाढत जात असेल तर ज्या डायरेक्शननी खाली हा पडत आहे ऍक्सलरेशनही त्याच डायरेक्शननी आहे. दॅट इज कॉल्ड ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. वरून जर पेन सोडून दिला तर स्पीड गॉन. अरे वरून पेन सोडून दिला तर स्पीड काय होत जाणार? वाढत जाणार. स्पीड गॉन इन्क्रीजिंग म्हणजे पेनला काय आहे? ऍक्सलरेशन. म्हणजे ऍक्सलरेशन कसं आहे? पॉझिटिव्ह. त्यावेळेस या पेनच्या व्हेलॉसिटीची जी डायरेक्शन असेल ऍक्सलरेशनची ही तीच असेल. पण मी पेन वर फेकला, फेकत नाही मी, फुटून जाईल. पेन समजा वर फेकला तर स्पीड काय होत जाते? वाढत जाते का? काय होत जाते? कमी होत जाते. शेवटी एका पॉइंटला तो थांबतो, परत खाली यायला लागतो. मग वरचं जर ऑब्जेक्ट फेकलं तर स्पीड गो ऑन डिक्रीजिंग म्हणजे काय आहे?
ऍक्सलरेशन कसं आहे निगेटिव्ह, दॅट इज कॉल्ड ॲज रिटार्डेशन. आता बघा पेन वर चालला म्हणजे व्हेलॉसिटी वर आहे पण ऍक्सलरेशन मात्र खालीच आहे, बिकॉज ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ऑलवेज डाऊनवर्ड. समजलं का? म्हणून स्पीड वाढत असेल तर जी डायरेक्शन व्हेलॉसिटीची ती डायरेक्शन ऍक्सलरेशनची, पण स्पीड कमी होत असेल तर, बरोबर, स्पीड कमी होत असेल तर बरोबर आहे ऍक्सलरेशनची डायरेक्शन व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनच्या अपोजिट राहील. ओके. आणि या ऍक्सलरेशनचं एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, बरोबर आहे, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी माहिती आहे तुम्हाला काय? ऍक्सलरेशन कुठलं? ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशाने दाखवतात? जीनी. जी किती असतो? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कोण सांगेल या जीचं मिनिंग काय? 9.8 मीटर पर सेकंडचं मिनिंग काय? ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर याचं मिनिंग काय? नाही बघा एकदम सिंपल मिनिंग आहे. एक बॉडी आहे ती आपण सोडून दिली अशी, त्याचं मिनिंग आहे की त्या बॉडीचा स्पीड प्रत्येक एका सेकंदात 9.8 मीटर पर सेकंडनी वाढेल. एका सेकंदात कितीने वाढला? 9.8 मीटर पर सेकंड. आणखी एक सेकंद गेला तर कितीने वाढेल? 9.8. पहिला तर 9.8 मीटर पर सेकंड होता, आणखी कितीने वाढेल? 9.8 मीटर पर सेकंडनी वाढेल. वाढ म्हणत आहे मी. आणखी नंतरच्या सेकंदात 9.8 मीटर पर सेकंड. प्रत्येक सेकंदाला स्पीड किती वाढेल? 9.8 मीटर पर सेकंडनी. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय आहे? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण हे तुम्हाला काय सांगते की जर तुम्ही बॉडी इथून सोडून दिली तर प्रत्येक सेकंदात स्पीड 9.8 मीटर पर सेकंदनी वाढेल. आता मला सांगा की लक्ष द्या बरोबर, समजा इथे एक सेकंद निघून गेला, इथे मग इथे स्पीड किती झाला असेल? इथे स्पीड किती आहे? इथे स्पीड किती आहे? 0 मीटर पर सेकंड. हाती धरून ठेवलेले 0 आहे. मग एक सेकंद निघून गेला, इथे स्पीड किती होईल? 9.8 मीटर पर सेकंड. आता बघा लक्ष द्या इथे मी इकडे लिहितो, इथे किती टाइम निघून गेला? 1 सेकंड. इथे पुन्हा किती टाइम निघून गेला? 1 सेकंड. इथून इथपर्यंत म्हणजे टोटल किती टाइम निघून गेला? 2 सेकंड. इथे म्हटलं स्पीड, लक्ष द्या पहिला स्पीड किती होता? एका सेकंदात कितीने वाढला? 9.8 जेवढा असेल तेवढा. आता परत 1 सेकंद वाढला तर एवढं इथे जेवढं आहे त्याच्या परत 9.8 ने वाढेल. मग काय होणार? इथे स्पीड 2 into 9.8 मीटर पर सेकंड. इथे परत 1 सेकंद निघून गेला, सांगा स्पीड किती होईल? 3 into 9.8 मीटर पर सेकंड. याचा अर्थ काय झाला की प्रत्येक सेकंदाला स्पीड कितीने वाढतो? नाही, प्रत्येक ऍक्सलरेशनचं तेच मिनिंग असते. तुम्हाला म्हटलं की एखाद्या बॉडीचं ऍक्सलरेशन आहे 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर, तर तुम्हाला समजायला पाहिजे की प्रत्येक सेकंदाला स्पीड 5 ने वाढेल. आणि निगेटिव्ह असेल तर प्रत्येक सेकंदाला स्पीड 5 ने कमी होईल. समजलं का? ऍक्सलरेशन पॉझिटिव्ह असते म्हणजे प्रत्येक सेकंदाला स्पीड तेवढ्या अमाऊंटनी वाढणे, आणि ऍक्सलरेशन निगेटिव्ह असते म्हणजे प्रत्येक सेकंदाला स्पीड तेवढ्या अमाऊंटनी कमी होणे. पॉईंट क्लिअर? नक्की. तर हे झालं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं मिनिंग. पण हे फ्रीली फॉलिंग बॉडीसाठी असते. आपण काय काय पाहिलं एकदा रिपीट करू. ओके, अगदी सुरुवातीपासून काय काय पाहिलं आपण? पहिले सगळं महत्वाचं आहे. पहिल्यांदा बेसिक्स इन फिजिक्स. पहिल्यांदा काय पाहिलं? डिस्टन्स. लक्ष द्या, डिस्टन्स. लक्ष इकडे ये, लक्ष इकडे ये माझ्याकडे. डिस्टन्स म्हटलं की तुम्ही त्या वर्ड्सकडे जाऊ नका, पाथ कन्सिडर करा फक्त. कुठल्याही पार्टिकलचा, समजा मी चालत आहे असा माझा पाथ, तुम्ही तुमच्या घरून क्लासपर्यंत आला, तुमचा पाथ कोणताही पाथ, त्या पाथची काय मोजायची? लेंथ मोजायची. जी ऍक्च्युअल लेंथ आहे ती मोजायची, आणि त्याच लेंथला काय म्हणतात? डिस्टन्स. कुठली क्वांटिटी? बोलत चला, कुठली क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी आहे म्हणजे फक्त मॅग्निट्यूड आहे, त्याला डायरेक्शन वगैरे सांगायची गरज नाही. ओके. युनिट कोणते आहेत? सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर. त्याचे कन्व्हर्शन कसे करायचे ते आपण सांगितलं होतं. नंतर काय आली टर्म? डिस्प्लेसमेंट. लक्ष द्या इकडे. डिस्प्लेसमेंट काय झालं? हे पहा बेटा, मी मार देईल चांगला. त्याच्यानंतर जर होपलेसपणा झाला, तू उठून इकडे बस. चल इकडे, इथे बस, इथे बस, मागे मागच्या चेअरवर जाऊन बस. कुठं? तू येऊ नको एक तर उद्यापासून. रजिस्ट्रेशन केलं असेल तुझे पैसे वापस घेऊन जा. जा मागे बसा. हा पहिला पॉइंट आहे, हा दुसरा पॉइंट आहे. बरोबर आहे. काय करायचं? पहिल्या पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत काय करायचं? स्ट्रेट लाईन पाथ काढायचा.
जो स्ट्रेट लाईन पाथ आहे त्याची जी लेंथ आहे किंवा स्ट्रेट लाईन पाथलाच काय म्हणतात शॉर्टेस्ट पाथ, याला स्ट्रेट लाईनलाच काय म्हणतात शॉर्टेस्ट पाथ काढायचा आणि त्याची डायरेक्शन कोणती घ्यायची इनिशियल टू फायनल, त्याला काय म्हणतात डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट काय आहे शॉर्टेस्ट पाथ फ्रॉम इनिशियल टू फायनल पोझिशन, बरोबर आहे. आणि शॉर्टेस्ट म्हणा किंवा स्ट्रेट लाईन म्हटलं तरी चालते, शॉर्टेस्ट म्हटलं तरी चालते. ही कुठली क्वांटिटी आहे वेक्टर. वेक्टर आहे म्हणजे याला काय असणार मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. परत डायरेक्शन ही इनिशियल टू फायनल. याची जर तुम्हाला डायरेक्शन विचारली हीच डायरेक्शन आहे इनिशियल टू फायनल जे आहे ना, हीच काय झाली याची डायरेक्शन. समजलं. हे काय झालं डिस्प्लेसमेंट. युनिट काय असणार जे डिस्टन्स युनिट तेच डिस्प्लेसमेंटचं युनिट असते. ओके. नंतर काय घेतलं आपण स्पीड घेतला. स्पीड काढताना काय करायचं जेवढं की डिस्टन्स ट्रॅव्हल झाला असेल त्याला टाइमनी डिवाइड करायचं. डिस्टन्स अपॉन टाइमलाच आपण काय म्हणतो स्पीड. युनिट लिहिताना बघा पाठ नका करू. डिस्टन्स युनिट मीटर, टाइमचं युनिट सेकंड. म्हणून नंतर काय घेताना डिस्टन्स युनिट मीटरच्या जागी सेंटीमीटर, टाइमचं युनिट सेकंड, डिस्टन्स युनिट किलोमीटर, टाइमचं युनिट आवर. ओके. यांच्यामधलं रिलेशन आपण तयार केलं होतं, पाठ नाही करायला सांगत आहे, तयार केलं होतं. खूप सारे प्रॉब्लेमही घेतले होते. अगोदरच्या स्लाइड पहा. 1 किलोमीटर पर आवर इक्वल टू 5/18 मीटर पर सेकंड. कसं केलं होतं माहिती आहे किलोच्या जागी लिहिलं होतं 1000 आणि अवरच्या जागी लिहिलं होतं 60 × 60 सेकंड, बरोबर हे मिळालं होतं. याचा अर्थ तुमच्याकडे जर किलोमीटर पर आवर मध्ये स्पीड दिला असेल आणि त्याचे मीटर पर सेकंड करायचे असतील तर 5/18 नी मल्टिप्लाय करायचं. कुठली क्वांटिटी आहे स्केलर क्वांटिटी. नंतर काय घेतलं वेलॉसिटी. वेलॉसिटी काढताना काय करायचं जेवढं डिस्प्लेसमेंट असेल त्याला टाइमने डिवाइड करायचं. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज कॉल्ड वेलॉसिटी. कुठली क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजे वेलॉसिटीला काय आहे डायरेक्शन आणि वेलॉसिटीची डायरेक्शन काय असते टँजेन्शियल. जिथे पार्टिक्युलर ते असेल तिथे काय काढायची टँजंट. त्या टँजंटची जी डायरेक्शन असेल तीच डायरेक्शन कोणाची असेल वेलॉसिटीची असेल. युनिट तेच जे स्पीडचं युनिट आहे तेच जे स्पीडचं युनिट आहे तेच वेलॉसिटीचं युनिट असेल. ओके. नंतर कोणती टर्म पाहिली आपण मोमेंटम. मोमेंटम काय आहे टोटल मोशन कंटेंट इन द बॉडी. व्हॉट इज मोमेंटम टोटल मोशन कंटेंट इन द बॉडी. मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे मास इंटू वेलॉसिटी. ओके. मोमेंटम कशाने दाखवतात पी ने. पी इक्वल टू एम व्ही. मोमेंटम कुठली क्वांटिटी आहे वेक्टर. जी डायरेक्शन वेलॉसिटीची तीच डायरेक्शन मोमेंटमची. वेलॉसिटीची डायरेक्शन टँजेन्शियल त्यामुळे मोमेंटमची डायरेक्शन टँजेन्शियल. असं लिहिलं त्याला म्हणतात वेक्टर फॉर्म, असं लिहिलं त्याला म्हणतात स्केलर फॉर्म. याचा अर्थ मोमेंटम स्केलर आहे असं नाही. हा काय झाला त्या इक्वेशनचा स्केलर फॉर्म. ओके. नाही तर मग असंच म्हणाल की मोमेंटम स्केलर आहे. ओके. तर मोमेंटमची डायरेक्शन टँजेन्शियल असेल म्हणजे सेम ॲज दॅट ऑफ वेलॉसिटी. युनिट पार्ट नाही करायचं. मासचं युनिट किलोग्राम, वेलॉसिटीचं मीटर पर सेकंड. दिस इज द युनिट ऑफ मोमेंटम, बरोबर आहे. किलोग्रामच्या जागी ग्राम, मीटरच्या जागी सेंटीमीटर पर सेकंड. याला पहिल्या युनिटला काय म्हणतात एमकेएस युनिट, दुसऱ्या युनिटला काय म्हणतात सीजीएस युनिट. हे झालं मोमेंटम. ओके. मोमेंटम नंतर काय घेतलं आपण ऍक्सलरेशन. तर ऍक्सलरेशन तुम्ही काय सांगितलं होतं रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, बरोबर आहे. पण ऍक्सलरेशन म्हणजे ऍक्सलरेशन असेल केव्हा जेव्हा वेलॉसिटी चेंज होईल. आणि युनिट टाइम म्हणजे 1 सेकंद. एका सेकंदात जेवढी वेलॉसिटी चेंज होईल त्यालाच ऍक्सलरेशन म्हणतात. ऍक्सलरेशन म्हणजे एका सेकंदात बदलणारी वेलॉसिटी, बरोबर आहे. आणि म्हणून फॉर्म्युला काय झाला की चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. पण चेंज कसा काढायचा फायनल वेलॉसिटी मधून इनिशियल वेलॉसिटी मायनस करायची अपॉन टाइम. जर का स्पीड वाढत असेल तर हा जास्त असेल आणि हा कमी असेल. जास्त मधून कमी पॉझिटिव्ह मिळेल आणि स्पीड जर कमी होत असेल तर हे जास्त असेल नाही कमी असेल आणि कमी मधून जास्त मायनस केलं तर ऍक्सलरेशन निगेटिव्ह मिळेल. ओके. आणि म्हणून आपण इथे काय केलं होतं की जर का स्पीड वाढत असेल तर ऍक्सलरेशन पॉझिटिव्ह असेल आणि जी डायरेक्शन वेलॉसिटीची ऍक्सलरेशनची तीच डायरेक्शन असेल. पण जर का स्पीड कमी होत असेल तर ऍक्सलरेशन निगेटिव्ह असेल. वेलॉसिटीची जी कोणती डायरेक्शन आहे ऍक्सलरेशनची त्याच्या ऑपोजिट असेल. वेलॉसिटी जर तुमच्याकडे असेल तर ऍक्सलरेशनची माझ्याकडे असेल एटसेट्रा, बरोबर आहे. आणि जर ऍक्सलरेशन निगेटिव्ह असेल त्याला काय म्हणतात रिटार्डेशन किंवा डिसलरेशन. डिसलरेशन किंवा रिटार्डेशन म्हटलं तर निगेटिव्ह साईन लावायची गरज नाही, ते त्या नावातच लपलेलं आहे निगेटिव्ह साईन. ओके. आणि हे तुम्हाला सांगितलं इथे. आणि युनिट सांगितलं की चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. तर चेंज वेलॉसिटीचं युनिट काय असणार मीटर पर सेकंड, खाली टाइमचे सेकंड, त्यामुळे याचं युनिट काय असणार मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर आहे. दुसरं युनिट काय घेऊ शकता मीटरच्या जागी सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. आणि नंतर काय सांगितलं तुम्हाला की
ऍक्सलरेशन केव्हा असेल जेव्हा वेलॉसिटी चेंज होईल. लक्ष द्या बेटा, वेलॉसिटी चेंज होईल, पण वेलॉसिटी कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर. कशाचे बनलेले आहे? मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. पण वेलॉसिटी चेंज केव्हा होईल? जेव्हा केवळ मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड बदलेल तेव्हा वेलॉसिटी बदलेल, किंवा डायरेक्शन बदलेल तेव्हा वेलॉसिटी बदलेल, किंवा दोन्ही बदलतील तेव्हा वेलॉसिटी बदलेल. जेव्हा वेलॉसिटी बदलेल तेव्हा ऍक्सलरेशन असेल. 3 केसमध्ये डायरेक्शन आपण काढलेलं आहे. बरोबर आहे. तर स्ट्रेट लाईन पाहत असेल, स्पीड इन्क्रीजिंग असेल तर ऍक्सलरेशन पॉझिटिव्ह. बरोबर आहे. आणि स्ट्रेट लाईन असेल, स्पीड डिक्रीजिंग असेल तर ऍक्सलरेशन निगेटिव्ह. आणि जर पार्टिकल गोल फिरत असेल तर ऍक्सलरेशन सेंटरकडे जाणारं असेल. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता याच्यानंतर दुसरी बॅच आहे. तुम्ही जाताना तुमचा मला वाटतं नेक्स्ट पिरियड जो आहे एक तर खालच्या बॅचमध्ये घेतील किंवा मग आजचे दिवस होणार नाही. तर सध्या ना 3 बॅचेस चालू आहेत. म्हणजे तुमची एक बॅच 11वीची बॅच जे तुमचे सिनियर आहेत, आणि त्यांचे सिनियर 12वीची बॅच. बरोबर, ते सगळे सकाळीच आहेत, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम चालला टाईमचा. ओके, चला, थँक्यू.